ह्यांच्या घरातले जे काही प्रोग्राम असतील, कार्यक्रम असतील, हे सर्व महानगरपालिकाच करते. त्याच्यामुळे तो बोक्या हा शब्द त्यांना लागू आहे. पैसे घेतील, पण मतदान आता हे त्या बीजेपी सरकारला करणार आहेत. विचारवंत आहेत आपल्या पिंपरी चिंचवडला. त्यांना वेळ देण्यास थोडंसं कमी जरी पडत असतील, पण वंचित बहुजन आघाडीला एक संधी दिली पाहिजे. अकोला पॅटर्न जसं बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्यामध्ये राबवलंय, त्या पद्धतीने आपण या शहरात राबूया. आणि जय भारत, जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपल्याला माहीतच आहे की राज्यातल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याची सगळी रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीच्या माध्यमातून आम्ही माझे शहर, माझा पक्ष आणि माझे विजन या सदराच्या खाली आम्ही काही शहराध्यक्षाच्या मुलाखती घेत आहोत. माझ्यासोबत आता वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष नितीन गवळी आहेत. ही महानगरपालिका सर्वांसाठी प्रतिष्ठेची आहे. मागील 3.5 वर्षापासून निवडणुका पुढे ढकलत गेलेल्या आहेत आणि या निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत. वंचित बहुजन आघाडी सुद्धा कामाला लागलेली आहे आणि माझ्यासोबत नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडनं आपण या अनुषंगाने माझे शहर, माझा पक्ष आणि माझे विजन त्यांचं काय असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम नितीनजी, आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. महानगरपालिकेच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. 15 जानेवारीला निवडणूक होत आहे आणि 16 जानेवारीला त्याचा निकाल लागणार आहे आणि मध्यंतरी अर्ज भरण्याची तारीख, अर्ज वापस घेण्याची तारीख, हे सगळा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आपण वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष आहात. या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता? निवडणूक जाहीर झाली तर पिंपरी चिंचवड शहराचे मतदारसंख्या पाहिली तर आपण एकूण 17,13,000 असे आहे. त्यात 9 लाख महिला, 8 लाख पुरुष. तर आपले महानगरपालिका हे निवडणूक आहे, त्यासाठी आमची तयारी तर झालेली आहे. पण तुम्ही म्हणताय तसं हे इलेक्शन कमिशनरने जे पत्रकार परिषद घेतली, ताबडतोब तारखा जाहीर केल्या. त्यामुळे सगळ्या पक्षांची धावपळ उडालेली आहे. त्यात आता आमच्याकडे जवळपास 95-96 उमेदवारी अर्ज आलेले आहेत आणि त्याच्यावर आमचं काम चालू आहे आणि काही पक्षांची बोलणी बी चालू आहेत. त्यात 2-3 दिवसात क्लिअर होईल. बरं, आता तुम्ही हे निवडणुकीला सामोरे जाणार आहात. तुम्ही नवनिर्वाचित अध्यक्ष आहात आणि आत्ता निवडणुका सगळ्या जाहीर झालेल्या आहेत. तर तुमची रणनीती काय असणार आहे? रणनीती अशी आहे की आम्ही मुख्य प्रश्न जे रोजगार असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, आपल्या महानगरपालिकेत जे ट्रॅफिकचे समस्यामुळे जे इंजवडीतल्या काही कंपन्या बाहेर जात आहेत, हे कसं आपल्याला थांबवता येईल, त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहे. नाही, मागच्याच 2 दिवसापूर्वी बाळासाहेबांनी शहरातल्या विविध विषयावरती मांडणी केली आणि लोकांना सांगून दिले की वंचित बहुजन आघाडीला एक संधी दिली पाहिजे. त्या अनुषंगाने आमचं काम चालू आहे. तुम्ही म्हणताय की आता हे तुमचं काम जोरात सुरू आहे, परंतु या शहरामध्ये महाआघाडीचे आमदार आहेत, खासदार आहेत. तर ह्या सगळ्यांच्या पुढे तुमचा निभाव कसा लागेल? तुम्हाला सांगायचं झालं तर आता ते जरी सत्तेधारी आहेत, विरोधी पक्षात आहेत, पण ह्या शहरामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा, विरोधी भूमिका फक्त वंचित बहुजन आघाडी हीच मांडत आहे पूर्ण महाराष्ट्रात. आणि तुम्ही म्हणताय यांच्या पुढे निभाव कसे लागणार? आमच्या मागे जर यांनी निवडणूक ही प्रामाणिकपणे घेतली तर किमान आम्ही शहरात एससीच्या आणि बहुजन मतदाराच्या भरोश्यावर 40 ते 50 असे सीट आहेत, तिथं वंचित बहुजन आघाडीला बऱ्यापैकी सपोर्ट मिळणार आहे. आता कालच निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हणजे महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की फ्री अँड फेअर निवडणुका होण्यासाठी ते भरारी पथक आणि वेगवेगळं त्यांनी नियोजन सांगितलेलं आहे. परंतु हे सगळं हे असताना सुद्धा निवडणुकीमध्ये मतदारांना आमिष दिले जातात, पैसे वाटले जातात. तर मग हे फ्री अँड फेअर निवडणुका होण्यासाठी
प्रशासनाने काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? प्रशासनाने तर कसं सांगायचं झालं तर त्यांना बी ताब्यात घेतलेलं या बीजेपी सरकारने, पण आमचंही त्याच्यावर लक्ष असणार आहे. जसं तुम्ही म्हणताय प्रशासनाने केलं पाहिजे, पण त्याच्या अगोदर आम्ही काय केलं पाहिजे त्याच्यावर आम्ही आता अभ्यास करत आहे. आणि हे कसं पारदर्शक होईल त्याच्यावर लक्ष ठेवून आम्ही प्रशासनाच्या भरोश्यावर राहणार नाही. आणि त्यांनी म्हणतात तसं काय होईल अशी जर अपेक्षा ठेवली तर 100% निकाल विरोधी पक्षात लागणार आहे. तुमच्या पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष महेश लांडगे यांना बोक्या म्हणतात. जे आमचे उपाध्यक्ष जे म्हणलेत बोक्या, हे 100% लागू आहे. कारण की यांनी महानगरपालिकेत ज्या वेळेस बसलेत 2017 पासून, तो बोक्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला. कारण की यांच्या घरातले जे काही प्रोग्राम असतील, कार्यक्रम असतील, हे सर्व महानगरपालिकाच करते. त्याच्यामुळे तो बोक्या हा शब्द त्यांना लागू आहे. आणि आम्ही ह्या बोक्याला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्राचे 2 उपाध्यक्ष शहरात आहेत. आताच मला अध्यक्ष म्हणून निवडले, तर आम्ही त्यांना सामोरं जाऊ ही गॅरंटी देतो. परंतु सर्वसामान्य जनता जी आहे ही आजही ह्या तीनही आमदारांच्या पाठीमागे आहे असं म्हटलं जाते. किंवा कशा पद्धतीने तुम्ही मतदारांना तुमच्याकडे आकर्षित करणार आहात, तुम्हाला कशी मतं देतील, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता? त्यांना आम्ही हेच ग्वाही देऊन का चालत आहे की पुढील काळात महिलाला संरक्षण कसं देता येईल, झोपडपट्टीमध्ये आरोग्य, जेव्हा बाकीचे शिक्षण, हे त्यांना आम्ही समजून पटवून देत आहे की तुम्ही बीजेपी सरकारला दिले तर हे सर्व गोष्टी ह्या खाजगीकरण करत चालले. ते न करण्यासाठी जर तुम्ही आम्हाला मतदान केलं तर आम्ही हे करून देऊ. त्यासाठी लोकांची बी आता मानसिकता चेंज झालेली आहे. पैसे घेऊन पैसे घेतील, पण मतदान आता हे त्या बीजेपी सरकारला करणार आहेत, एवढी ग्वाही ते देत आहेत आपल्याला. आपण माझे शहर माझा पक्ष माझे विजन या मुद्द्यावरती आपण या चर्चा करत आहोत. तर आता सध्या पिंपरी चिंचवड शहर कसं आहे असं वाटतं तुम्हाला? पिंपरी चिंचवड शहर आता सध्याला तर खूप असं विकसित झालेला नाही. जो विकसित झाला होता, जे कंपन्या वगैरे सगळ्या आपल्या PCMC ला येत होत्या पिंपरी चिंचवडला, ते आता हळूहळू कमी होत चालले. मग जी शिक्षण घेऊन मुलं आहेत आपले बेरोजगार होत आहेत, त्यांना कामधंदे नाहीत. खूप पिंपरी चिंचवड असं रिटर्न माग जात आहे. त्यासाठी आपल्याला ते विषयावरती गांभीर्याने लक्ष देऊन काम करायचंय. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीला संधी द्यावी. आता बरेच दिवस तुमच्या शहराला म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा शहराध्यक्ष नव्हता आणि आता तुमच्या रूपानं एक शहराध्यक्ष लाभलेला आहे. मग ह्या मधल्या काळामध्ये शहराध्यक्ष नसताना तुमच्या शहर पक्षाची स्थिती काय आहे, सध्या काय स्थिती आहे तुमची? सध्याला जे स्थिती आहे खूपच चांगली आहे. हे आता पाहत आहे मी 15 ते 20 दिवस झालेच अध्यक्ष म्हणून नेमलाय. सगळे सहकारी सोबत काम करत आहेत. आणि प्रथमच अध्यक्षपद दिल्या आपल्याला सभा दिली होती साहेबांनी, ते आपण SUC करून दाखवले. आणि असं काही नाही की अध्यक्ष नव्हता म्हणून ते नाही, कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्ष चालूच होता. आणि यापुढे आता अध्यक्ष दिल्यामुळे अजून त्याला डबल हातबळ मिळालेला आहे. त्यासाठी पक्ष खूप मजबूत झालेला आहे. आपल्या शहरामध्ये अनेक साहित्यिक, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर, वकील किंवा छोट्या छोट्या संघटनांचे जे नेते आहेत ते मताचे विभाजन करतात. म्हणजे ते आवाहन करतात की कधी काँग्रेसला मतदान करा, किंवा कधी म्हणतात की याला मत द्या, कधी म्हणतात त्याला मत द्या. मग अशा वेळेला तुमचं आंबेडकर हे राष्ट्रीय नेते, बाळासाहेब आंबेडकर सर्व संघटना किंवा जे तुम्ही म्हणताय विचारवंत आहेत आपल्या पिंपरी चिंचवडला, त्यांना वेळ देण्यास थोडस कमी जरी पडत असतील, पण शहरात शहराध्यक्ष आहेत, 2 उपाध्यक्ष आहेत. बाळासाहेब सगळ्यांनाच वेळ देतात. पण एक बार वंचित बहुजन जर समजा तुमचा हा संदेश, तुमचं हे म्हणणं इथल्या विचारवंतांनी, इथल्या प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि छोट्या मोठ्या संघटनांच्या नेत्यांनी जर ऐकलं आणि जर तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्ता जी आहे तुमच्या हातात जर आली, तर तुमचं शहराच्या विकासाचं काय विजन आहे? जे विचारवंत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिलं तर आपण काम करू. आणि शहराला रोड असतील, रस्ते असतील, खड्डमुक्त करू. आरोग्य, आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ज्या सरकारी शाळा आहेत
त्या शाळा कशा नव्याने आपल्याला चालू करता येतील, त्यात कशाने शाळा दुरुस्त करून पिंपरी चिंचवड शहरात प्रायव्हेट शाळेचा निर्बंध कमी करतील. अकोला पॅटर्न जसं बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्यामध्ये राबवले त्या पद्धतीने आपण या शहरात राबूया आणि जे विचारवंत आहेत त्यांना जशी अपेक्षा आहे शहराचा विकास व्हावा त्यांना आम्ही सामोरं जाऊ. विजन तुमचं काय असणार आहे? विजन काय आहे? म्हणजे तुम्ही काहीतरी ठरवलं असेल ना की जर तुमची सत्ता जर आली तर शहराचं काय काय करणार आहात तुम्ही? मॉडेल काय आहे तुमच्याकडे? शहराचं तर आम्ही तुम्हाला सांगितले प्रमाणे आता की पहिलं तर आम्ही रोजगार कसा आपल्याला उपलब्ध करून येईल, कंपन्या बाहेर जात आहेत त्या कशा थांबवता येईल आणि शहरामध्ये कनेक्टिव्ह जे आहेत बाहेरच्या जिल्ह्यातून व्यवसाय कसे जॉईन होतील त्याच्यावर आपण भर देऊया. शहरातल्या मतदारांना डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, साहित्यिक किंवा छोट्या छोट्या संघटनांच्या लोकांना तुमचं काय आव्हान असेल या निवडणुकीच्या अनुषंगाने? त्यांना एवढंच आव्हान आहे, एक संधी वंचितला दिली पाहिजे. ते कशासाठी तर शहरात सर्व त्रस्त आहेत, मध्यमवर्गीय एवढा त्रस्त झालेला आहे. त्यांना जर इथं आनंदाने सुखसोयीने राहायचं असेल तर बाळासाहेबाच्या विजनने जे त्यांचं विजन आहे महाराष्ट्र कोणत्या दिशेने गेलं पाहिजे त्यासाठी त्यांनी एकदा वंचित बहुजन आघाडीला संधी द्यावी आणि आम्ही त्यांना त्यांचे जे स्वप्ने असतील ते पूर्ण करण्याची आम्ही त्यांना ग्वाही देतो. पण ते अनेक लोक मतदारांना आमिष देतात आणि एका मताला जर समजा 500 रुपये मिळत असतील आणि एखाद्या घरामध्ये जर 5-6 लोक असतील तर त्यावेळेला त्यावेळेची 3000 त्यांना खूप मोठे वाटतात. अशा वेळेला तुमचं मतदारांना काय आव्हान असेल? अशा वेळेस आता वंचित बहुजन आघाडी असे आमिष कधीच देत नाहीये. इतर पक्ष देतात, मी वंचितचं बोलत नाही. इतर पक्ष आमिष देतात आणि ते मतं विकत घेतात आणि मतं विकली पण जातात. मतदार आता सुज्ञ झालेला आहे. बाबासाहेबांचे हे आहे की हे मतदान मत आईच्या दुधाच्या मता एवढं म्हणजे त्यांनी किंमत आईच्या दुधाशी मताशी लावलंय. पूर्वीच्या काळात राजा हा राजाच्या पोटून जन्माला यायचा, पण आता हे मतदानाच्या रूपातून आपण जे मतदार राजे आहेत जे मतदान करणार आहेत त्यांच्या मतदानातून हा राजा ठरवला जाणार आहे. तर तुम्ही या मताची मीठ मिरची किंमत करून स्वतःची किंमत कमी करून घेऊ नये आणि हे मतदान विकलं नाही गेलं पाहिजे. त्याच्यावर मतदानात तुम्ही जे राजा निवडणार आहे मग तो राजाही तसा वागेल. तसं न करण्यासाठी तुम्ही मतदान न विकता वंचित बहुजन आघाडीला संधी द्यावी हीच विनंती. धन्यवाद गवळीजी, आपण जागृती न्यूजला वेळ दिला आणि आपण रोखठोक आपली भूमिका मांडली. आपला चहा सांची चहा. संपर्क 9130061066 9923191916.